तर आज आपण भेटणार आहोत उमाजी नाईक यांच्या स्मारकाला। ही आहे मामलेदार कचेरी, या बाजूनी स्मारकाकडे जायला रस्ता आहे। ते समोर झाड आहे, त्या झाडाला उमाजी नाईक यांना फाशी दिली होती। एक छोटासा माहिती फलक आहे इथे। 7 सप्टेंबर 1791 चा जन्म आहे आणि 3 फेब्रुवारी 1832 रोजी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती। भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पहिला सशस्त्र बंड करणारे असे हे आपले उमाजी राजे नाईक। हो नक्की नक्की। हे सिटी सर्वे ऑफिस आहे आणि या बाजूला स्मारकाकडे जायला रोड आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंती विथ स्वप्नील या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आम्ही नेहमीच वेगवेगळी पर्यटन स्थळं दाखवण्याचे प्रयत्न करत असतो तुम्हाला। आशा करतो की तुम्हाला ती आवडत असतील। तर मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत की जे पुण्याचं जुनं जेल होतं। होय, तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे। येरवडा जेल होण्याआधी पुण्यामध्ये मामलेदार कचेरी येथे जेल होतं आणि या जेलमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली होती। राजे उमाजी नाईक यांना याच ठिकाणी फाशीची शिक्षा दिली होती। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं हे स्मारक आहे। तर आपण जाऊन पाहूया जुनं जेल कसं होतं आणि नंतर तुम्हाला आतले फुटेजेस दाखवतो की जो आड होता तिथे आता पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे, तिथे त्यांना फाशी देण्यात आली होती। आणि कथा अशी आहे बरं का की उमाजी नाईक यांना जेव्हा फाशी देण्यात आली होती तर त्यांना तो फास बसत नव्हता। याचं कारण होतं की उमाजी नाईक यांना खंडोबा प्रसन्न होता आणि साक्षात खंडेरायाने त्यांना दर्शन दिलं होतं। तर त्यांच्याजवळ एक ताईत आणि भंडारा हा खंडोबाने स्वतः त्यांच्या हाताने त्यांना दिला होता आणि तो त्यांच्या हाताला बांधलेला होता उमाजी नाईक यांच्या। तर जोपर्यंत तो ताईत आणि भंडारा त्यांच्यापासून वेगळा झाला नाही तोपर्यंत त्यांनी काही प्राण सोडले नाहीत। ज्यावेळेस त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं होतं की 2-3दा त्यांना प्रयत्न केला फास देण्याचा, पण तो काही फास बसला नाही। शेवटी त्यांनीच सांगितलं एका इंग्रज अधिकाऱ्याला की हा ताईत आणि भंडारा माझ्यापासून जोपर्यंत तुम्ही वेगळा करत नाही तोपर्यंत काय माझा जीव सुटणार नाही। असे हे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांचं स्मारक आहे। तर आपण जाऊन पाहूया। आता पहिलं जाऊन आपण त्यांचं जेल पाहूया। इकडे मागे तुम्ही पाहाल तर इथे स्मारक आणि त्यांचा बोर्ड दिलेला आहे। झेंडावंदनी करण्यात हे तुम्ही मागे पाहता हे सगळे मामलेदार कचेरी आहे। दस्त नोंदणी जे असतं ना ते केलं जातं। इथे एक स्मारक आहे। भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये या कारागृहात ज्यांनी बंदिवास भोगला त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक केलेलं आहे। ही आपली राजचिन्ह, अशोक चक्र, सिंह आहे, मोर आहे आणि कमळाचं फूल आहे। हे वरचा जो भाग तुम्ही पाहाल असं वाटतं की एखाद्या स्तूपाप्रमाणे आहे, कारण बघा ना इकडे हार्मिका पट्टीसारखी तुम्हाला डिझाईन दिसते। अशोक चक्र आहे, सिंह आहे, मोर आहे आणि कमळ आहे। चला आतमध्ये जाऊन आपण पाहूया जेल कसं आहे। आता एक काका भेटले आम्हाला इथे। त्यांनी पाहिलं की बाबा हा मुलगा एकदम बारकाईने सगळं वाचतोय, तर त्यांनी चावी दिली। खरं तर ही मिळत नाही। आज आपलं नशीब चांगलं आहे। तर चला, हे आहे जेलचं गेट। आता आपण ओपन करूया ना आज जाऊया। मित्रांनो, हे आहे जेल। पुण्याचं पूर्व येरवडा जेल होण्याआधी हे जेल होतं। इथे स्वातंत्र्य सैनिकांना आत ठेवलं होतं। काही रिपेअरिंगची कामं दिसतात करतात इथे।
इथे बोर्ड पण लावण्यात आला. उमाजी नाईक यांना इथे या कोठीमध्ये 3 दिवस ठेवले आणि नंतर पलीकडच्या बाजूला शिफ्ट केलं होतं त्यांना. भट्टीसारखं काहीतरी दिसतंय इथं. आता सध्या आपण आधुनिक जगात जगतोय, पण विचार करा त्या काळी हे किती भयावह वाटलं असेल. आत्ताही बघा तुम्ही किती अंधार वाटतो इथे. बापरे बापरे बापरे. आणि सध्याची आधुनिक लाईट्स वगैरे आहेत तिकडे आजूबाजूला, पण अंधार बघा ना किती. मनात धस्स होतंय पाहून खरं तरी. खूप भयावह वाटतंय पाहताना. अनेक स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य सैनिकांना इथे ठेवलं होतं. हे बघा, हे टॉयलेट आहे इकडे. त्यांचे सर्व विधी उरकायचे, इथेच झोपायचं, इथेच. काही काही खोल्यांमध्ये जबरदस्त अंधार आहे, पण पाहूनच भीती वाटते. आतमध्ये काम चालू आहे रिपेअरिंगचं. खरं तर पुणे कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र शासन यांचे आभार मानले पाहिजेत की अशी वास्तू ही जपतायत. फक्त जपतच नाही आहे तर त्याचं रिपेअरिंग करून, डागडुजी करून काही दिवसांनी मला वाटतंय लोकार्पण करतील, पाहायला येतील लोक इथे. बघा ना, आत्तासुद्धा अंधार किती वाटतोय. अक्षरशः भयावह. ह्या जाळ्या सगळ्या जुन्याच आहेत बरं का. लाकडी वासने जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे ना मित्रांनो, ते सहजासहजी मिळालेलं नाही आहे. अनेक क्रांतिकारांच्या बलिदानातनं मिळालेलं आहे. किती अंधार आहे. बाथरूम दिसतोय. या बाजूला देखील काही खोल्या आहेत. एक ट्रंक दिसतोय मोठा. आपण मला वाटतं इंग्रजांच्या काळातलाच आहे. इतिहास लिहिणाऱ्यांनी आहे ना बहुजन नायकांवरती खरं तर खूप अन्याय केलेला आहे. एक उमाजीराजे नाईक, आद्य क्रांतिगुरू, लहुजी वस्ताद साळवे यांची नावं आपल्याला आत्ता हळूहळू माहिती व्हायला लागली आहेत. पण पाहायला गेलं ना तर पहिल्यापासून अशा वीरांची उपेक्षाच झालेली आहे. असे असंख्य वीर आहेत की ज्यांची माहिती नसणार आहे आता लोकांना. कारण इतिहास लिहिणाऱ्यांनी लेखणी फक्त त्यांच्या हातातच ठेवली. काही विशिष्ट समाजातल्या लोकांनी सर्व इतिहास लिहिलेला आहे. त्याच्यामुळे हे असे जे वीर आहेत, आपल्या देशाचे सुपुत्र आहेत, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, सर्वस्व निछावर केलं, अशांची खूप कमी लोकांना माहिती होती. जसं जसं संशोधन वाढेल तसं तसं अनेक नावं येतील समोर. इथे मला वाटतं त्यांचा जो इन्चार्ज असेल जेलचा, त्याचं हे कक्ष असावं. जबरदस्त. खूप नशिबान समजतो मी स्वतःला की अशा वास्तूमध्ये येण्याचं भाग्य मला मिळालं.
मंडईवरून आपण स्वारगेटला जेव्हा जातो ना तर डाव्या हाताला तुम्हाला मामलेदार कचेरी लागेल, स्वारगेटच्या 2 चौक अलीकडे तिथे ही वास्तू आहे. तुम्ही आलात ना तर नक्की एकदा भेट द्या. उमाजी नाईक यांच्या स्मारकाला त्यांना वंदन नक्की करा, कारण असे वीर पुन्हा होणे नाही. उमाजी नाईक यांचा जन्म पुण्यातच झालेला आहे. पुरंदरच्या पायथ्याला एक गाव आहे छोटंसं भिवरी म्हणून, त्या भिवरी गावामध्ये आलं. आजही त्यांची तिथे समाधी आहे. हे त्यांचं बलिदान स्थळ आहे. तर चला आतमध्ये जाऊन आपण पाहूया. मित्रांनो, हे झाड जे तुम्ही पाहताय, या झाडावरती उमाजीराजे नाईक यांचा मृतदेह 4 दिवस लटकून ठेवला होता. इंग्रजांचा उद्देश हा होता की अशा प्रकारची शिक्षा दिल्यामुळे पुन्हा कोणी अशी डेअरिंग करू नये, असा उठाव करू नये. उठाव म्हणलं की आपल्याकडे कसं लोकांना 1857च आठवतो, पण 1818 साली जो उठाव केला होता उमाजी नाईक यांनी, त्यानंतर काही अंशी तो लढा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनीही इंग्रजांच्या विरुद्ध दिला होता. या बाबतीत थोडासा लोकांना विसरच पडला. तर मित्रांनो, मामलेदार कचेरी येथे जेव्हा तुम्ही याल तर ह्या वास्तूला भेट द्यायला विसरू नका. या झाडाला वंदन करा, कारण उमाजीराजे नाईक यांनी जे आपलं बलिदान या स्वातंत्र्यासाठी दिलं, या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलं, त्यांना एकदा नतमस्तक होणं हे आपलं आद्य कर्तव्य असं समजा. कारण मराठी माणसाने त्याचा इतिहास जपला नाही तो कोण जपणार. हा छोटासा प्रयत्न आहे माझा उमाजीराजे नाईक यांच्याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा. मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तर आता आतमध्ये जाऊन आपण पाहूया बाकी पुढचं स्मारक कसं आहे. जी मामलेदार कचेरी आहे ते पुण्याचं जुनं जेल होतं. 1818मध्ये त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती आणि पुन्हा कोणी असा प्रकारचा उठाव करू नये म्हणून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. अनेक प्रकारची माहिती तुम्हाला इथे मिळेल, जशी की प्रामुख्याने 24 फेब्रुवारी 1824ला उमाजीराजे यांनी इंग्रजांचा खजिना लुटला होता. देवळाच्या जनतेला वाटला आणि ते म्हणजे आपण रॉबिनहूड म्हणतो ना, तर हे आपल्याकडचं उदाहरण आहे रॉबिनहूडसारखं, की जे इंग्रज अधिकारी इंग्रजांचा खजिना लुटून गरिबांमध्ये वाटलेला आहे त्यांनी. आणि त्यांनी बऱ्याच प्रकारे जाहीरनामे दिले होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आणि काय व्हायचं की बऱ्याचदा ना जेल जिथे आहे तिथेच त्यांचं न्यायालय चालवण्यात येत होतं. कारण उमाजी नाईक यांच्यासारखा शूर योद्धा या भूमीमध्ये होऊन गेला आहे, हा इथून जर चुकून निसटला तर पुन्हा उठाव होण्याचे चान्सेस आहेत. उठाव म्हणलं की आपल्याला कसं 1857च आठवतो फक्त, पण 1857च्या आधीसुद्धा हा उठाव राजे उमाजी नाईक यांनी केलेला आहे. तसं पाहायला गेलं तर म्हणून तर यांना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक म्हणतात. आता आपण पाहतोय की तिथे त्यांचा न्यायिक खटला चालला होता, ती रूम तुम्हाला दाखवतो. जेम्स टेलर म्हणून न्यायाधीश होते, त्यांनी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. इथे एक छोटा बोर्ड पण लावला आहे का, ब्रिटिशकालीन न्यायालय. ते आज जर तुम्ही बंद पाहताय ना, इथे आतमध्ये त्यांचा न्याय निवाडा झाला होता.
आणि इकडच्या आतल्या स्मारकामध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती. आत्ता आपण जी वास्तू पाहत आहोत याच ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. हा खरा एक आड आहे, एक विहीर आहे, त्याच्यावरती एक तुळई होती. त्या तुळईलाच उमाजीराजे नाईक यांना फाशी देण्यात आली होती. 3 फेब्रुवारी 1832 रोजी याच ठिकाणी उमाजीराजे नाईक यांना फाशी देण्यात आली होती. ब्रिटिश राजवटीमुळे लोकांवर अन्याय, करसंकट, भूकबळी आणि गुलामगिरी यांचा त्रास वाढत होता. उमाजी नाईक यांनी आपला स्वतंत्र संघ तयार केला आणि पुणे, सातारा, कोल्हापूर, कराड या भागात गनिमी कावा वापरून त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवला. त्यांनी श्रीमंत इंग्रज समर्थक जमीनदारांना धन लुटून गरीब शेतकऱ्यांना दिले. त्यामुळेच त्यांना जनतेचा लढवय्या म्हणूनही ओळखले जात होते. इंग्रजांच्या विरोधात त्यांनी हिंदवी स्वराज्य पुनर्स्थापन करण्याचा नारा दिला होता. उमाजीराजे नाईक आणि पेशवे यांच्यात देखील संघर्षाचा काळ होता. त्यावेळी महाराष्ट्रात पेशव्यांचे राज्य होते आणि ते इंग्रजांशी ईस्ट इंडिया कंपनी कधी युद्ध करत तर कधी त्यांच्याशी तह करत, म्हणजेच राजकारणात गुंतलेले होते. उमाजी नाईक मात्र जनतेसाठी लढणारे आणि सत्तेला आव्हान देणारे राजे होते. उमाजीराजे नाईक यांचा प्रभाव खूप वाढला होता. लोक त्यामुळे त्यांच्याशी जोडले जात होते. पेशव्यांना आपली सत्तेला धोका लागेल अशी भीती वाटू लागल्या कारणाने त्यांनी इंग्रजांची हातमिळवणी केली होती. काही नोंदीनुसार तर पेशव्यांनी इंग्रजांची हातमिळवणी करत उमाजीराजेंना पकडण्यास मदत केली होती, अशाही काही ठिकाणी नोंदी मिळतात. आपल्या महाराष्ट्र भूमीला दगाफटक्याचा आणि फंदफितुरीचा हा इतिहास आहे. खरं तर हा काळा डाग आहे, पण आता काय करणार, त्याला पर्याय नाही. अशाच एका घटनेमुळे उमाजी नाईक यांना पकडण्यात आले होते. आपलेच लोक फितूर झाले, नाहीतर असा योद्धा हा इंग्रजांच्या तावडीत सापडण्यासारखा नव्हता. ठासनीचे बंधू
कुठली ही वाली ना? अच्छा, इकडची जी आहे ना, हां हां, पहिली वाली, म्हणजे एकदम स्टार्ट 1800 शतकातले आहेत ते. 18व्या शतकातली. ते पूर्ण तारेने ती दारू हो, बरोबर. टाकायची आणि हे, आणि दुसरं ते स्प्रिंग वाली आहेत, असं हाताने ओढून. ही वाली ना? हा, मग त्याची रेंज काही जास्त नव्हती त्या काळी, 30-40 फुटाच्या वर हां नसते. हां हां. तर ते एकदम सुरुवातीचा काळ होता ना हो. घरगुती. आणि शस्त्र पण यांची, त्यांची उमाजी राजेंचीच हा, आहेत. ते आहेतच. ती त्यांची आहे ते. हां हां. कसंही तुम्ही सविस्तर सांगितलं तरी चालेल. स्टार्ट. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे 1857चा जो उठाव आपल्याला जो शाळेमध्ये शिकवला जातो, कॉलेजमध्ये शिकवला जातो, त्याच्याही अगोदर एक उठाव झाला होता. तर त्याचे जे सशस्त्र क्रांतीचे जनक होते ते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक होते. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की आद्य क्रांतीवीर का? कारण की अनेक क्रांत्या त्यावेळेस घडल्या, पण राजे उमाजी नाईकांनी अमेरिकेच्या जाहीरनाम्यानंतर जर लिखित जाहीरनामा कोणी लिहिला असेल तर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांनी लिखित स्वरूपाचा जाहीरनामा काढला होता आणि तो इंग्रजांनी त्याची नोंद करून ठेवलेली. तर असं, आणि तो जाहीरनामा हा अखंड हिंदुस्थानासाठी होता. तो काही कुठल्या महाराष्ट्र प्रांतासाठी असेल किंवा कुठल्या भारतातल्या एका भागासाठी असेल, तर तसा नसून तो अखंड हिंदुस्थानासाठी होता. आणि 1800 शतकातला अखंड हिंदुस्थानी म्हणजे आत्ताचे अनेक जे काही विभाजून गेले देश आहेत, तर त्या देशांमधनं इंग्रजांना हकलून लावा असा तो 9 कलमी जाहीरनामा तुम्ही त्या स्मारकाच्या ज्या आहे तुम्ही तिथे इथं वाचू शकता. शिलालेख लावलेला आहे हां. तो. उमाजी नाईकांचा उठाव हा जो आहे, तर त्यांचे जसे आपण इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जसे मावळे होते त्यांच्याबरोबर, तर तसेच मावळे आपण म्हटलं तर हे वावगं ठरणार नाही की त्यांचे साथीदार तेवढे हे होते. तर उमाजी नाईकांबरोबर त्यांच्या साथीदारांची दखल इंग्रजांनी त्यावेळेस घेतलेली आहे. म्हणजे उमाजी नाईकांचा इतिहास हा लंडन गॅजेटमध्ये त्यावेळेस प्रकाशित झालेला आहे. म्हणजे हा काही लोकल उठाव नव्हता. म्हणजे आम्ही उदाहरण नेहमी सांगतो की एखाद्या मराठी न्यूजपेपरला किंवा चॅनलला आली तर ती महाराष्ट्रापुरती बातमी झाली, किंवा हिंदी चॅनलला आली तर नॅशनल लेवलची. त्या काळी ज्या वेळेस इंग्लिश पेपर हा जिथं जिथं ब्रिटिशांचं राज्य होतं, म्हणजे त्यांच्या कॉलनीज होत्या, ऑस्ट्रेलिया असेल, आफ्रिका असतील, युरोप असतील, तिथं ते वाचल्या गेलं आणि त्यावेळेस तिथं ते छापल्या गेलं उमाजी नाईक. त्यामुळे 7 समुद्रापार त्यावेळेस माहिती होती. त्याचबरोबर त्यांचे जे काही साथीदार असतील त्यांची बातमी त्यावेळेस त्या ठिकाणी छापल्या गेल्या. मग असा थोर क्रांतिकारक का कोणत्या ह्याच्यामध्ये इतिहासाच्या पानात दडला गेला, हा एक सगळ्यांसाठी आमच्यासाठी एक प्रश्नचिन्हच आहे. पण आता सोशल मीडिया तुमच्या आमच्या ह्याच्यासारख्यामुळे तो बऱ्यापैकी त्याचा प्रसार होतोय. आणि इतिहास किती दाबण्याचा प्रयत्न केला तर तो दाबला जात नाही, त्याला कधी ना कधी तो बाहेर येतोच. तर राजे उमाजी नाईकांचं जे कार्य आहे हे आज बऱ्यापैकी सोशल मीडिया माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतंय. मागील काही वर्षापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनीही आपल्या एका भाषणामध्ये राजे उमाजी नाईकांना अभिवादन केलं. तर ते आम्ही म्हणाल की देशातले पहिले असे पंतप्रधान की त्यांनी राजे उमाजी नाईकांचं नाव घेतलं. तर राजे उमाजी नाईकांचा आज प्रसार होतोय, पण म्हणावं तेव्हा ग्लॅमर मिळालं नाही. कारण कसं लोक 1857ला जास्त विचार करतात, पण त्याच्या आधी जवळजवळ 2 दशक आधी या घटना आपल्या पुण्यामध्ये घडलेल्या आहेत. ते का माहिती नाहीये, तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही जे वाचता, जे तुम्ही बघता, ते तुम्हाला त्याबद्दल माहिती असते. बरोबर. जसं तुम्हाला एखाद्याने विचारले की भारताचे पहिले पंतप्रधान कोण, तर तुम्हाला लगेच नाव येतं, किंवा चंद्रावर पहिला पोहोचणारा कोण, तर तुम्हाला लगेच कळतं. पण भारताचा पहिला आद्य क्रांतीवीर म्हटलं की लोक वेगवेगळे उत्तर देतात. कोण मंगल पांडे म्हणतं, कोण तात्या टोपे म्हणतं, कोण फडके म्हणतं. तर ती त्यांची चुकी नाहीये. जे त्यांना शिकवलं गेलं, जे दाखवलं गेलं, त्याच्यामुळे लोकांकडनं वेगळे उत्तर येत आहेत. मागच्या काही वर्षापूर्वी पर्यंत शालेय पुस्तकामध्ये 4 ओळींचा इतिहास खरी गोष्ट त्यांच्याबद्दल येत होता. पण आज आमच्याकडे आमच्या संशोधन टीमकडे जवळजवळ 300 ते 400 मोडी कागदपत्र, तेवढेच इंग्रजी कागदपत्र आहेत. म्हणजे 200 पत्रांचं दस्तऐवज आम्हाला संशोधनामध्ये मिळालाय फक्त उमाजी नाईकांचा. खरं तर तुमचं यासाठी अभिनंदन केलं पाहिजे की हा दडलेला इतिहास तुम्ही बाहेर काढताय. ते इतिहास अभ्यासक अनिल बैसानी म्हणून खरं त्यांचं ते खूप मोठं मोलाचं कार्य आहे. त्यांनी ते संशोधन केलेलं आहे आणि त्याच्याही नंतर आमच्या टीमनी खूप कागदपत्र शोधलेले आणि अजूनही शोधतोय आम्ही. कारण की आम्हाला
ब्रिटिश लायब्ररीचे रेफरन्स मिळालेले आहेत, म्हणजे तिथेही काही अजून डॉक्युमेंट्स आहेत, त्याचाही आम्ही प्रयत्न करतोय. तर असा हा त्यांचा काय म्हणतात आंतरराष्ट्रीय लेवलचा उठाव म्हणला तरी हे करणार नाही, कारण की त्यांच्यावरती जी डायरी लिहिल्या गेली आहे, त्यांना जेव्हा पकडलं कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश, त्यांनी एक डायरी लिहिली या स्मारकाच्या अंधार कोठडीमध्ये, ती डायरी लिहिली होती. आणि ती डायरी आजही केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने जतन केली. भारतामध्ये आपल्याला त्याचं तेवढं अरे बापरे, म्हणजे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये ती डायरी आहे, ती त्यांनी जतन केलेली. आणि तिथं ट्राईब्स लोकांचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी त्याचा त्या डायरीचा हे संदर्भ घेऊन त्याचा अभ्यास करतात. म्हणजे अभ्यासासाठी ती डायरी त्यांच्याकडनं वापरली जाते. पण आपल्या भारतामध्ये खूप कमी लोकांना त्याबद्दल माहिती आहे की अशी कुठली तरी एक अधिकारी इंग्रजी अधिकाऱ्यांनी डायरी लिहिलेली आहे. आणि त्या डायरीमध्ये हा रामोशी समाज कसा त्यावेळेस होता, आणि त्याच मध्ये निम्मी डायरी हे फक्त राजे उमाजी नाईकांवरती लिहिलेले आहे. म्हणजे 250 पानी डायरी आहे, त्यातले 125 पानं की त्या काळचा हा समाज कुठून भटकंती करत कसा आला इथपर्यंत, त्यांचं चालीरीती काय, त्यांचा इतिहास काय, ते त्यांच्या अभ्यासासाठी होतं, इंग्रजांसाठी. आपण एक ते काय म्हणतो त्यासाठी केस स्टडी वगैरे, गुन्हेगार कसं असतं त्यासाठी, ते त्यांच्या नॉलेजसाठी. पण त्यांनी मॅकिंटॉशला उमाजी नाईकांबद्दल असं काय वाटलं की त्यांनी 125 पानं त्यांच्यावरती लिहिली. त्यांच्या जन्मापासून त्यांना जे पकडेपर्यंत ज्या काय घटना घडल्या तर त्या त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केल्यात. आणि त्यामध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टींचा उलगडा होतो की राजे उमाजी नाईकांना फक्त इथल्या जनतेचा पाठिंबा नव्हता, तर त्यावेळेचे जे काही राजे महाराजे होते तर त्यांनी पण त्यांना छुपा आपण म्हणू शकतो पाठिंबा, कारण की पत्रामध्ये तसे आहेत उल्लेख आहे. मग तुमचे सातारचे छत्रपती असतील, गादी असेल, कोल्हापूरची असेल, निजाम त्यांना म्हणलं होतं घोडदळ द्यायला तयार आहे, तर त्यांनी ते नाकारलेलं आहे. तुमचे अलिबाग साईडचे जे सिद्धीज होते, त्यांचा एक नवाब आहे त्यांच्यातला, त्यांचा कोणी असेल वंशज, त्यांनी पत्र लिहिलंय मदतीला. तर असे त्या काळातले प्रस्थापित जे कोण राज्यकर्ते होते त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे हा उठाव हा काही लोकल उठाव नव्हता. त्याचं अजून एक उदाहरण सांगेल की जसं एक पत्र आहे की त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळेस गव्हर्नरला रेसिडेन्स म्हणायचे. बरोबर. तर एक पत्र असं आहे की बॉम्बे रेसिडेन्स पत्र लिहितात हैदराबाद रेसिडेन्सला. म्हणजे आत्ताचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आंध्राच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहितोय. म्हणजे हा काय इथला स्थानिक उठाव नव्हता, हा नॅशनल लेवलचा उठाव होता. असे अनेक पत्रांचे दस्तावेज आपल्याकडे या ठिकाणी आहेत. आणि उमाजी नाईकांचं जर मी म्हटलं एवढे दस्तावेज आहेत की आमचा असा दावा आहे की 1800 शतकातला क्रांतिकारक घेतले तुम्ही तर एवढे दस्तावेज तुम्हाला समकालीन दस्तावेज उमाजी नाईकांनी एवढे क्वचितच सापडतील. त्यामुळे सांगायचं म्हटलं तर जवळजवळ मला 1 तास 2 तास पण कमी पडतील. मी काही महत्वाच्या घटना नक्कीच तुमच्या व्हिडिओद्वारे सांगाल. आणि तुम्ही खूप चांगलं ह्या पद्धतीने जे क्रांतिकारकांचा इतिहास लोकांपर्यंत आपले चॅनल तो आणताय, तर तो असाच तुम्ही चालू ठेवावा. आणि राजे उमाजी नाईक असतील, त्यांचे सवंगडी असतील, असे अनेकांचं तुम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये जर करणार असेल भविष्यामध्ये, तर नक्कीच प्रत्येक कागद आणि त्याच्यावरती आपली चर्चा होईल एवढे आपल्याकडे दस्तावेज आहेत. तर राजे उमाजी नाईकांबद्दल तुम्ही आज या ठिकाणी स्मारकाला भेट दिली आणि त्या भेटीतून तुम्ही हा जो काही इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात, त्यासाठी आद्यक्रांती उमाजी नाईक हुतात्मा स्मारक पुणे त्यांच्याकडून आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद दादा. नक्कीच तुम्ही जसं सुचवलं तसं आपण काही एपिसोड्स करूया. तुम्ही जसं म्हणता की जशी उमाजी राजांची तर माहिती आपण घेतलेलीच आहे, त्याचबरोबर त्यांची सवंगडी आहेत, त्यांच्याबद्दल पण आपण एक छोटे छोटे का होईना पण एक पार्ट्स करून आपण ते पोस्ट करूया सगळीकडे. आणि खरं मी स्वतःला सौभाग्य समजतो की बाबा या ठिकाणी येऊन मला इतकं सुंदर स्मारक पाहायला मिळालं. कारण आतापर्यंत मी बऱ्याच जणांची स्मारकं पाहिली की उपेक्षाच पाहायला मिळते, पण इतकं सुंदर आणि इतकं भव्य स्मारक हे पाहायला मिळालं याबद्दल खरंच तुमचे आणि तुमच्या संपूर्ण प्रतिष्ठानाचे अभिनंदन करा. बरोबर. एक जागेचं महत्व तुम्हाला असं सांगतो की पुण्याचं तर ऐतिहासिक आपलं ओळख आहे. आणि हे जे स्मारक आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे की येरवडा जेलच्या अगोदर एक जेल पुण्याचं होतं ते ह्या ठिकाणी होतं.
अगदी खरं. 1878 1878 पर्यंत ते अस्तित्वात होतं आणि इंग्रजांना ते कमी पडलं असेल म्हणून ते येरवडा ठिकाणी नंतर काळात बांधलं. स्थलांतर केलं. पूर्वीचं हे मुख्य पुणे सब जेल, तर जे 1857 पर्यंत जे क्रांतिकारक होते ह्या जेलमध्ये त्यांनी बंदिवास भोगलेला आहे. हो. आणि राजे उमाजी नाईकांना तर ह्या ठिकाणी फाशी दिलेली आहे. हो. तुम्ही ती स्थळ दाखवलेलं आहे. हो. त्यांच्यासारखे अनेक क्रांतिवीरांनी इथं बंदिवास भोगलेला आहे किंवा ते फासावर गेलेले आहे. असं हे एवढं मोठं ऐतिहासिक ठिकाण आज लोकांपासून म्हणजे पुणेकरांनाच माझ्या मते खूप कमी लोकांना ही माहिती आहे. तर तुमच्या चॅनलद्वारे पण हे सांगाल की स्वारगेटपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती स्वारगेट ते मंडईच्या रस्त्याच्या मध्ये म्हणजे दोन्हीच्या मध्ये आहे. जवळजवळ 5 मिनिटं दोन्हीकडनं लागतात तुम्हाला. आणि मामलेदार कचेरी हे सर्वांना ज्ञात आहे. त्या मामलेदार कचेरीच्या आतच हे स्मारक आहे. तर तुम्ही लोकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन करून या ठिकाणी तुम्ही कधी पण 12 महिने 24 तास इथं हे उघडं असतं लोकांना पाहण्यासाठी. आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जेल जे आहे त्या काही 6 सेल्स आहेत त्याचं रिस्टोरेशन पाहिलं मी हो. आणि ते चालू आहे. पुढील काळात तिथं जे काही कोर्ट न्यायालय आहे हो. न्यायालयाचा काय भाग आहे तर त्याचं पण रिस्टोरेशन होणार आहे. तेही लोकांना बघायला मिळणार आहे. आणि राजे उमाजी नाईकांना फाशी दिल्यानंतर त्यांचा लोकांना दहशत बसावी म्हणून मृतदेह जो आहे तो 3 दिवस एक पिंपळाला झाडाला टाकून ठेवला होता. ते झाड आजही ते शासकीय उभं आहे आणि त्याचं पण आता रिस्टोरेशन चालू आहे. तर असे ऐतिहासिक ठिकाण वारसा बघायला तुम्ही नक्की यावं. आणि आपल्या घरातील लहान मुलांना युवा पिढीने तर येणे गरजेचं आहे. कारण की आपल्याला इतिहास माहिती पाहिजे. आपल्याला जर इतिहास माहिती असेल तर आपण आपला इतिहास घडवू शकतो. बरोबर. त्यामुळे मी नक्कीच आपल्या चॅनलद्वारे हे आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी या स्मारकाला भेट द्यावी. थँक्यू दादा. ही जी तुम्ही म्हणलात केम्ब्रिजमध्ये आहे, हां. ती केम्ब्रिजची गाडी त्याची प्रत आहे का ही? हां, ही त्याची हँड रिटनचीच कॉपी आहे. आपल्या बॉम्बे आर्काईव्ह जे आहे ना हां हां. तिथं त्याच्यातली कॉपी आहे. त्याचं आपण हे घेतलेलं आहे अच्छा. त्यांच्याकडनं. त्यातली ही एक हे आहे 2 ह्याच्यामध्ये आहे ती. हे असे अनेक पत्र आहेत. तर हे अनेक पत्र आपण म्हणजे मी काही नाही का लोकांना त्यातले दाखवायला. हे जे तुम्हाला म्हटलं होतं की त्यांना ज्यावेळेस उमाजी नाईकांना फाशी दिल्यानंतर इंग्रजांचं एक हे असायचं आपण काय म्हणतो मासिक गॅजेटरच की जे महिन्याला निघायचं आहे. म्हणजे जिथं जिथं त्यांचे काही कॉलनीज आहेत तिथली एक एक बातमी. तशी ही बॉम्बे प्रांताची त्यावेळेस बातमी लागली उमाजी नाईकांना 3 फेब्रुवारीला फाशी दिली आली. 3rd ऑफ द प्रेझेंट मंथ. ऑन द 3rd ऑफ द प्रेझेंट मंथ ते मद्रास गॅजेटरला 23ला आलेली आहे. हे असं ते त्यांचं एक जर्नल. हां, ह्या जर्नलमध्ये ते प्रसिद्ध होतं. बघा ना, म्हणजे परकीयांना आपल्या इतिहासाबद्दल ओढ आहे. पिक्चर तर तुम्हाला बोलतो की उमाजी नाईकांवरती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 2 आणि नंतर स्वातंत्र्यानंतर लगेच 62 मध्ये 1 असे 3 पिक्चर येऊन गेले. पण त्यानंतर आला नाही. तर हा 38चा एक होता आणि खूप गाजला होता. तर बघा म्हणजे प्री इंडिपेंडन्स 2 पिक्चर येऊन गेले. पण आता छोट्या छोट्या घटनांवरती अनेक पिक्चर येतात. पण उमाजी नाईकांवरती अजून काही आलेलं नाही. आपण आशा करूया की भविष्य काळामध्ये एक चांगला चित्रपट गॅजेटर होते. त्या गॅजेटरमध्ये ते त्यांच्या ते काही बातम्या असतात. तर हे असं जुनं गॅजेटर असायचं. बॉम्बे गॅजेट आहे. मोडीचे जसं मी सांगितलं जवळ 300-400 कागदपत्राच्या वर आपल्याकडे आहे. आणि त्याचं ट्रान्सलेशन पण केलेलं 200 पत्र आहेत जवळ. हे असे पेपरच आहेत त्यावेळेसचे नाही का गॅजेटरचे. ते जे काही प्रिंटआउट आम्ही काढलेले आहेत ब्रिटिश लायब्ररी हे असे वेगवेगळे. हे मला हरी मक्काजी नाईकाचं ह्याच्यामध्ये. हां, असं आमची एक भरपूर मोठी एक संशोधनाची टीम आहे. ते वेगवेगळे असे डॉक्युमेंट्स असं नाही का ते होमवर्ड मेल की त्यावेळेसच काहीतरी आयडियाचं आहे. जेव्हा जेव्हा उमाजी नाईकांचं आलं. आणि जसं मी सांगितलं की एक बैसानींनी ट्रान्सलेशन करून एक पुस्तक पण काढलेलं आहे. असे 200 पत्रांचं त्यांनी मराठी भाषांतर केलेलं आहे मोडींचं. सगळी ही पत्र त्या काळी. हां, त्यातली ज्याच्यामध्ये राजे उमाजी नाईकांचा उल्लेख असेल तशी अशी 200च्या वर पत्र आहेत. हां,
हे बघा म्हणजे ते मला वाटतं तुम्ही जे निजामचं सांगितलं त्याचाच उल्लेख दिसतोय हा, हा असे आहेत. तुर्ताबादचा उल्लेख आहे हा, त्याच्यामध्ये. बरोबर भरपूर आहेत. मग तेच सांगतोय की असे अनेक पत्र 200च्या वर, मग ते लोकांपर्यंत 4 ओळीचाच इतिहास आतापर्यंत पुस्तक माध्यमातून गेला होता. आता मागे 3-4 वर्षापूर्वी मला होते 8वीला एक धडा आहे 2 पानी आणि 11वीला कुठल्या तरी आर्ट्सला काहीतरी आहे. तर असे सभासद बखरमधलं आहे आपले ह्यांनी इंग्लिशमध्ये कोणी लिहिलेली ब्रँड ऑफ ग्रँड ऑफनी, बरोबर. त्याच्यातलं एक पान आहे. हे मोडी लिपीच आहेत ना सगळे. एवढी पानं कुठल्या क्रांतिकारीची बी नाही गावायची. नाही, खरंच आहे, खरी खरंच गोष्ट नाही. हे ते उगा आम्हाला रामुशाला चोर दरोडेखोर ठरवलं, मग आम्ही लागलो पोलीस स्टेशनला यायला. बरं आता पोलीस स्टेशन आम्हाला आणि निघून एक याच्यापासून जावं लागलं. असं एक रॉबर्टसन म्हणून अधिकाऱ्याचं त्याचे पत्रांचं एक नुसतं आमच्याकडे आहे रॉबर्टसनच्या 27 मधलं. नुसते रॉबर्टसनचे पत्र आहे त्याच्यात. अच्छा, हे सगळे रॉबर्टसनची पत्र आहेत का? हां, ठीक आहे. Record of 1827 दिलेलंच आहे याच्यावरती. हम्म. एकूण ऑफिस 39 24 सालचं. 1827 मधली पत्र आहे. हो, हो, हो. असं आहे. बरंच मिळालं आहे डॉक्युमेंटेशन हो, तुम्हाला. अजूनही त्यांचं आहे ब्रिटिश लायब्ररीमध्ये. तर मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही फिरायला याल किंवा सिटी एरियामध्ये जेव्हा तुम्ही फिरत असाल, मामलेदार कचेरी दिसली की तुम्ही नक्की थांबा. इथे येऊन उमाजी नाईक यांच्या स्मारकाला वंदन करा, इथला इतिहास जाणून घ्या, हे जेल पाहून घ्या. इथे ते काका आहेत, ते तुम्हाला चावी प्रोव्हाइड करतील. तुम्ही आज जाऊन जे पुराणा जेल होतं, जे स्वातंत्र्यपूर्व काळातलं, ते तुम्हाला जेल इथे पाहता येईल. त्याचबरोबर उमाजी नाईक यांचं स्मारक पाहता येईल, जिथे त्यांना फाशी दिली ते तुम्हाला बलिदान स्थळ तिथे तुम्हाला पाहता येईल. तर अवश्य भेट द्या या स्थळाला. आणि व्हिडिओ कसा झाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण हे असे बहुजन नायक आहेत, ते लोकांपर्यंत पोचलेच पाहिजेत. कारण काय झालेलं आहे, इतिहास ज्यांनी लिहिलेला आहे एक ठराविक विशिष्ट वर्गाच्या अवतीभोवती त्यांनी ठेवलेला आहे. तर असे आद्य क्रांतीवीर जे आहेत ते इतिहासाच्या पाण्यातनं पुसण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला, पण हे पुसलं गेलं नाही, हे आपलं सुदैव आहे. पण असे अनेक वीर आहेत स्वातंत्र्यपूर्व काळातले, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. त्यातीलच एक नाव आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं आहे. तर अवश्य भेट द्या. मामलेदार कचेरीच्या अगदीच आतमधल्या बाजूला हे स्मारक आहे. धन्यवाद.